सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी करणार आहे राधाचा लुक. तुम्हाला थंबनेलवरून तर समजलं असेल की मी आज काय करणार आहे. तर हा माझा पूर्ण मेकअप ट्युटोरियल असेल आणि माझा लुक कसा होतं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी फर्स्ट टाइम मी राधा बनणार आहे, तर मी खूप जास्त एक्सायटेड आणि मी खूप हेवी मेकअप करणार आहे. जसं राधाचा असतो तसं आपण पार्लरमध्ये किंवा मॉडेल्स लोक करतात, मी तसा मेकअप करणार आहे. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, मी कधीच ट्राय नाही केलं. बट मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत पण शेअर करू. ज्या पण चुका होतील काही होतील तुम्ही त्यांना मला कमेंट करून त्या नीट करा की मी कसा मेकअप केला, म्हणजे स्टेप बाय स्टेप. तसं तर ऑलमोस्ट मेकअप मला येतोच, पण स्टील. तर ओके, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता मी डायरेक्ट वळणार आहे मेकअपकडे. सो तुम्ही पण हा व्लॉग नक्की बघा. पहिले मी लावणार आहे प्रायमर. तर प्रायमर ना हे मी आत्ताच घेतलंय, मास्कचं प्रायमर आहे. आणि प्रायमर ना प्रत्येक मेकअप आधी लावलं पाहिजे. आणि हे जेव्हा मी फर्स्ट टाइम घेतलेलं ना तेव्हा मी फेसवरती इतकं जास्त लावलेलं ना की मी पूर्ण चमकत होते, कारण की शाईन करतं आपल्या फेसवरती. आता तुम्हाला ना लगेच इफेक्ट जाणवेल, तुम्ही बघा. आणि प्रायमर मेकअप करायच्या आधी ना प्रायमर लावायचं. प्रायमर लावल्याने तुमचा मेकअप अजून छान होतो आणि लॉंग लास्टिंग पण राहतो. तर मी पूर्ण फेसवरती प्रायमर अप्लाय करून घेते पहिले. आणि मी लिप बाम पण लावलंय, कारण की होते तुमचे पण डार्क सर्कल जर असतील ना तुम्ही पण हे करेक्ट करत जावा तुमच्या अंडर आयवरती. जिथे तिथे आपले डार्क स्पॉट्स म्हणजे डार्क कसं आहे ना तिथे तिथे मी हे अप्लाय करते. आणि मग नंतर ह्याने ब्लेंड करायचं. मला हेवी मेकअप करायचं आहे म्हणून आज मी जरा चांगला मेकअप करणार आहे. आणि पहिले तर मी आय शॅडो करू का मेकअप करू मला समजत नाहीये, पण बघू आपण करूया. आणि हे ब्लेंडर इतकं भारी आहे ना, मी हे मिंत्रावरून मागवलं, पण एक नंबर आहे. असं एकदम लगेच ब्लेंड होतं, जास्त करायची गरज नाही लागत. तर मला असं वाटतंय की पहिले मी शिमर वगैरे लावणार आहे, तर मला असं वाटतं की पहिले मी आय मेकअप करून घेऊ, कारण की मग नंतर ते शिमर जर इथे पडलं ना तर ते खूप घाण दिसतं. तर पहिले आपण आता आय मेकअप वरती वळूया. तर मी आय मेकअप कसा करते मी जास्त एक्सप्लेन नाही करणार, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय करते, मला पण माहिती नाही एवढं काही. तर तुम्ही फक्त बघा मी काय करणार आहे. मी भूत दिसते का चांगली दिसते मला काही आयडिया नाही. आता ना मी थोडासा बेस माझा व्हाईट करून घेते, कारण की मला इथे पण खूप ब्लॅक आहे. बोलत ना दुनियाचं टेन्शन मलाच वाटतं, एवढे माझे डार्क सर्कल्स आहेत. मला नाही आवडत डार्क सर्कल, पण ह्याच्यासाठी काय असेल तर मला नक्की सांगा. आता मी भूत दिसते नाही का, पण भूत नाही, मेकअप चांगला होणार, तुम्ही बघा. जास्त वाईट वाटतंय ना, पण हे थोड्या वेळाने लाईट होऊन जाईल. तर मी हा ब्रश यूज करणार आहे फॉर आय शॅडो. तर आता मी कोणता कलर करू, माझा ना व्हाईट कलरचा लेंगा आहे, तर मी कोणता कलर करू मला समजत नाहीये, पण ठीक आहे आपण बघूया. मी ट्राय करते. आज मी नवीन काहीतरी आय शॅडो करायचं ट्राय करणार आहे. तर कंटिन्यू बघा. हे ना खूप हे म्हणजे हाय पिगमेंटेड आहे, ते लगेच असे लागतात आपल्या डोळ्यांवरती. जास्त हे करायची गरज नाही, मला भीती वाटते हे करताना खूप जास्त. एक गोळा करून घेते म्हणजे मला कळेल की हा डोळा पण करायचा की नाही. पहिले रिमूव्ह करून टाकेल. छान तर दिसतंय. मी नेहमी कन्फ्युज असते मेकअप करताना. छान वाटतं पण नंतर मला असं वाटतं की नाही यार ओव्हर दिसतंय हे असं. मी थोडंसं येल्लोइश मध्ये करणार आहे आणि मी डार्क करणार आहे, डार्क. आणि मुळामध्ये शिमर लावणार आहे. हे कसं वाटतंय ते. ओके, जाऊन मी दोन्हीकडे करून घेते, कारण की नंतर मला दिसेल की मी कोणते कलर यूज केलेले. त्यापेक्षा मी आधीच दोन्हीकडे करते. तर काय वेगळं नाही वाटत आहे ना गाईज. आणि हा ब्लॉग ना मी आजच पोस्ट करणार आहे, मी ट्राय करणार आहे आजच पोस्ट करायचा, कारण की उद्या जन्माष्टमी आणि मी हे नखरे सगळे आज करते. सो या हा कलर तर छान वाटतं, पण मला असं वाटतं ना ते कट्स येतात नाही का, सुटून कट मारतात आणि मला शिमर लागत, मला ते नाही येत. मग मी काय करू. ठीक आहे, मी एक काम करते, ह्यालाच वरतून थोडंसं शिमर लावते, म्हणजे जसं हेवी पण नाही जाणार मेकअप आणि छान वाटतं. जेव्हा आपण वेगळे कलर हे करतो ना तर ते मर्ज करायचे असे, म्हणजे त्याला दिसलं नाही पाहिजे की आपण वेगळं असं काही केलं. मर्ज केलं नाही की ते सिक्वेन्स मध्ये दिसतं. आता मी खरं तुम्हाला पकवते, मला पण एवढं काही येत नाहीये. मग ट्राय बट डोंट ट्राय. छान वाटतं ना.
वेगळं काहीतरी व्हायला तर आता त्याच्यानंतर ना मला वाटतं की लायनर पहिले मी आयब्रो फिल करून घेते आणि मी आज या आय शॅडो पॅलेट मधूनच आयब्रो फिल करणार आहे. ते माझं जुनं वाला पॅलेट नाही कारण की खूप दिवस झाले याच्यामधून आयब्रो फिल नाही केला. मला एकदम प्रॉपर शेप द्यायचा तर हा ब्रश कसा एकदम प्रॉपर आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित मला हे करता येईल. तो ब्रश मला थोडा खराब झाला कारण की तो खूप जास्त जुना आणि मी डार्क करणार आहे पण ते ओरिजिनल पण वाटले पाहिजे. कधी पण आयब्रो फिल करताना ही साईड थोडी लाईट राहते कारण की इथे जास्त केस असतात त्याच्यासाठी आणि मी आयब्रो फिल करताना तुम्हाला कळत पण नाही की मी आयब्रो फिल केलेत करून त्यांच्यासाठी की माझे ओरिजिनल आयब्रो जेव्हा मी पार्लरमध्ये बसते तेव्हा हिचे आयब्रो किती छान आहेत मला ना असे आयब्रो करून दे तर ते माझे ओरिजिनल नाही. ओरिजिनल माझे याचे घाणेरडे आहेत आणि मी जेव्हा फिल करते तेव्हा असे दिसतात आणि मी रोज करते डेली मेकअप मध्ये माझे आहे ते त्याला व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा मग मध्ये मध्ये सगळं फिल करायचं एकदम इझी आणि एकदम लेट आयब्रो करायला स्टार्ट केलं. पहिले नव्हती करत आयब्रो वगैरे मला भीती वाटायची आयब्रो करायला म्हणून नाही करायचं. मला फक्त कशाला एकदा केलं की 10 वेळा करायला लागेल पण आता आयब्रो केल्याशिवाय मला जमत नाही. चेंज यहाँ साइड तो मिनी खाना तो काय नक्की नकली है आणि ठीक आहे हे तो इसको काय करेंगे छान रहण्याचा फील करून घ्यायचं व्यवस्थित. मी नाही करत कधी पण असं दाखवलं ब्लॉग करेल थोडासा नीट आला पाहिजे म्हणून तर ठीक आहे. हे झाल्यानंतर मी आता लावणार मला वाटतं की लायनर पण मी आताच लावून घेऊ. ठीक आहे तर मी आता हे लायनर वापरते. मला दुसरं पण मला भेटत नाहीये तर मी आता लॅक्मीचं यूज करते. लायनर मला माहित नाही कसं दिसणार पण मी आता आरशामध्ये कॉन्सन्ट्रेट करून करते कारण की लायनर ते नको व्हायला नाही तर मांडे होते ना माझे. हे लायनर खूप भारी आहे ब्रश पण खूप मस्त आहे. मी थोडंसं डार्क लावणार कारण की मला राधाचा लुक करायचा. पहिले मी चेक करते माझ्या स्किन टोनला हे मॅच होतंय की नाही तर मला असं वाटतं की होतंय तर ठीक आहे. मला डायरेक्ट अप्लाय करते माझ्या फेसवरती. मी केस खूप त्रास देत तर मी पहिले वन साईडला लावून घेते नंतर सेकंड साईडला अप्लाय करते म्हणजे तुम्हाला डिफरन्स जाणवेल फाउंडेशनचा. ब्लेंडर की तर काय यार इथे ना असं एक एक माझं हरवत राहतं सारखंच. आणि कधी पण मेकअप करताना ना ब्लेंडिंग एकदम व्यवस्थित करा कारण की ब्लेंडिंग वरतीच पूर्ण खेळ असतो. ब्लेंड व्यवस्थित झाल्यानंतर मेकअप केकी वगैरे वाटत नाही आणि एकदम डिसेंट दिसतो. तर मी पण आता पहिले माझा हे करून घेते मेकअप आणि मला ना ते मी ह्याने एक ब्लेंड करते कारण की मला ह्याच्यामध्ये ना एवढं क्लिअर नाही दिसत आहे सगळ्या गोष्टी. बस झाला जास्त मेकअप थापत नाही तर भूत दिसेल. मी हा मेकअप ना वेगळ्या पद्धतीने केला नाही तर मी नेहमी वेगळा मेकअप करते. मी शिमर लावणार होती पण मी बोलली की जाऊन दे नको शिमर लावायला परत सेट करते. मी सेटिंग सेट करायला पण ती पावडर वापरते ना ती पावडर खूप भारी आहे मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे ती पावडर आणि ही ना म्हणजे मला खूप जास्त आवडते. मला कॉम्पॅक्ट पेक्षा लूज पावडर जास्त म्हणजे बघा लूज पावडर जास्त इफेक्ट जाणवतो. लूज पावडर पेक्षा एकदम सेट होते फेस करते. अशी कॉम्पॅक्ट पावडर मला जास्त नाही आवडत. तर आता मी मेकअप सेट करून घेते. एवढाच मेकअप आहे शॉर्टकट. मला खरं तर आयशॅडो वेगळे करायचे होते पण मला असं वाटतं की मी नाही करू शकत तर उगाच शांतपणा नको नाही तर मग ते कसं होईल गुड दिसण्याच्या ऐवजी परत मेकअप रिमूव्ह करा आणि एवढी माझी इच्छा नाही हे सगळं करायची. त्याच्यापेक्षा आपलं साधा सिंपल बेटर राहील. तर ओके ऑलडन मी पावडरने माझा मेकअप लॉक करून घेतलाय. आता मी ब्लश हायलायटर वगैरे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लावून घेते आणि मी आज लिपस्टिक पण थोडीशी डार्क लावणार आहे. तशी तर मला डार्कच लिपस्टिक आवडते. मला माझ्यावरती लाईट लिपस्टिक जात नाही म्हणजे वेगळं दिसतं. सो या आणि मी ब्लश पण जरा जास्त लावणार आहे कारण की मला ब्लश खूप जास्त आवडतं आणि जेव्हा मी इथे कॅमेरामध्ये बघून लावते ना तेव्हा मी माझ्याकडून खूप जास्त लागतो म्हणजे ह्याच्यामध्ये वेगळा दिसतो. ओके बस झालं जास्त नको. आता हायलायटर अप्लाय करून घेते. मला नाही वाटतं मी राधा दिसणार आहे प्रॉपर कारण की माझी हायलायटर लावायची पद्धत जरा वेगळी आहे म्हणजे मी हाताने अप्लाय करते. मला ह्याने या साईडला थोडा कमी लागला आणि थोडासा इथे पण लावते मी. असं मी का लावते कारण की थोडासा फेस आला जातो इथे मी लावलं तर सुंदर दिसतं बघा मला आवडतं आणि फेस थोडा हायलाइट करायला जरा मस्त वाटतं एकदम. ठीक आहे वाटतं जास्त तर नाही झाला हे चलत आहे. आता ब्लश पण झाला हायलायटर पण झाला. आता काय लिपस्टिक लावून घेते. लिपस्टिक लावल्याशिवाय लुक कम्प्लीट नाही होत तर मी पहिले लिपस्टिक लावते. इतका पसारा केला ना ठीक आहे होतो पसारा आता काय करणार ना त्याला
मी ना ह्याच्यातलं लिपस्टिक लावते, डार्क शेड लावणार आहे मी बिकॉज ना या लुकला मी डार्क असं पिंक मध्ये लावणार आहे थोडासा वेगळा. तर आता मी यातले शेड ना सगळे संपवले. थोडंसं आउटर लाइन डार्क करते. मी आता ग्लॉस वाला म्हणून थोडंसं ग्लॉस वाटतं. डार्क छान वाटतं. ठीक आहे, आता लिपस्टिक लावून पण झालं. आता बाकी आहे छान वाटतं रे. त्याने रंग केलं चांगलं वाटतं, थोडंसं येल्लो वाटतं. वाव, डिफरंट तर वाटतंय. तर मला असं की हे चांगलं वाटतं. ठीक आहे, आता गेलं तर काय वाटतं, पहिलेच चांगलं वाटत होतं. ठीक आहे, चला अभी किया है तो ते पुसत बसले तर मध्ये फाउंडेशन म्हणजे त्याच्यापेक्षा जे आहे ते ठीक आहे. आता ना मी हा मस्कारा एक नंबर आहे. के ब्युटीचा हा ऑलमोस्ट संपला. आता जेवढा निघेल तेवढा मी लावते. कुछ भी नाही आहे, सब सूट द्या. ह्याला मला घेऊन वर्ष तरी झालं असेल, पण हा खूप महाग म्हणून परत काय बाय नाही गेला. हा लिक्विड फॉर्म मध्ये बिलकुल पण नाही. लिक्विड मध्ये असतात ना ते बिलकुल लावायचे नाही, कारण ते आपल्या मेकअप वरती पण बसतात. आणि हा खूप टाइटनिंग याचं एकदम मस्त आहे. कवरेज भारी देतो, मला आवडतं. मी परत घेतला ना तर हाच घेणार की दुसरे मस्कारे वापरून बघितले, चांगले नाही येते, मला नाही आवडत. हा बघ किती मस्त आहे. आणि तसं तर मी लॅशेस लावणार आहे ना. काजळ लावू की नको लावू समजत नाही मला. काफी चांगली दिसते. आणि मुळात तर ना मी आज करणार आहे ते नाही टिकल्या असतात. मला तसं करायचं कारण की मी राधा बनणार आहे. पण ते करण्यासाठी माझ्याकडे काही सामान नाही आहे, तर मी कसं करू मला सुचत नाही आहे. काय आता यूज करू तिथे लावायला. काहीच सामान नाही की ज्याने मी व्हाईट कलरचं ते करू शकते. व्हाईट आणि रेड लिपस्टिकने तर मी ते करू शकते, पण हे नाही करू शकत. टिकली कसं करू ना. टिकली करायला तर काहीतरी वेगळं लागेल मला. काय करूया, माझ्याकडे काय आयडिया पण नाही. ठीक आहे, मी काहीतरी सुचवते. तर ऑलमोस्ट माझा मेकअप डन झाला. आता मी ते टिकल्या लावून घेते. पहिले मी बघते मला कसं वाटतं ते थांबा. तर तिने मी टिकल्या काढणार आहे. बघू होतात की मला माहिती नाही, फर्स्ट टाइम करते. वाव, छान दिसते ना. वाटली लागते का. आता मला असं इथे पण टिकल्या करायच्या. तर मला असं वाटतं की पहिले मी रेड टिकली करते, त्याच्या बाजूला व्हाईट टिकल्या करायच्या. सो मी पहिले रेड करून घेते. नाही यार, काहीतरी वेगळं दिसतंय सांगा. मी ना ते हॅक बघितलाय, मी तो हॅक यूज करते आता, कारण की मला नाही वाटत की व्यवस्थित होऊन. थांबा, मी आली लगेच. तर खूप काबाड कष्ट केल्यानंतर मी हे असं काहीतरी केलं, पण मला नाही वाटत ते चांगलं वाटतं. मला वेड्यासारखं वाटतं एकदम. मी बघेन, मी ड्रेस चेंज करते आणि बघते की हे कसं वाटतं. जर हे चांगलं वाटत असेल तरच मी ठेवणार, नाही तर आय रिमूव्ह इट. तर मी पटकन ड्रेस चेंज करते. तर असं काही टर्नआउट झालं, पण मी ना बिलकुल मी राधा दिसत नाही. मी येडी दिसते आणि हा ड्रेस पण थोडा राधासारखं वाटत नाही. मला असं वाटलं की हा राधासाठी जाईल. आणि माझी ज्वेलरी पण होती, पण मला ऐन टाइम मला काहीच भेटत नाहीये. पण ठीक आहे, आणि हे जे मी केलं ना घाणेरडापणा, ते तर मला बिलकुल पण नाही आवडत. आणि मी टिकली कधी लावलं नाही. टिकली लावलं तर मी अजून यासारखी दिसते. पण ठीक आहे, आता मी तयारी केली तर मी तुम्हाला दाखवते की मी कशी दिसते म्हणून. पण हा लुक मला बिलकुल पण नाही आवडलाय. फ्लॉप आहे. तुम्ही बिलकुल पण ट्राय करू नका. आणि हे असे तर करूच नका. ज्यांना प्रॉपर येतं त्यांनी करा, ज्यांना नाही येत त्यांनी नका करू, कारण की खूप जास्त घाणेरडं दिसते मला हे. मी कोणाकोणाच्या चेहऱ्यावरती छान पण दिसत असेल, पण माझ्या चेहऱ्यावरती हे सूट नाही करत आहे. ठीक आहे, पण मी आता हे रिमूव्ह करून टाकणार आहे. आणि हा मला राधा लुक नाही आवडलाय. हा फ्लॉप आहे. माझी मेहनत पाण्यात गेली यार. पण ठीक आहे, मी हे रिमूव्ह करून टाकेल. आणि मी काय करू आता, रिमूव्ह करू शकते. ठीक आहे, भेटू याला पुढे. बाय. सो गाईस, तुम्ही मला राधाच्या लुकमध्ये बघितलं असेल तर आय एम नॉट अ राधा गर्ल. मी खूप जास्त डेंजर दिसत होती. मी ते सगळं लावलेलं टिकला रिमूव्ह करून टाकलं आणि मला नाही आवडलं. मी राधा नाही बनू शकत. मला खूप हसायला येत होतं ते सगळं बघून. तरी पण मी तुमच्यासमोर आली, कारण की मी तुम्हाला लुक दाखवणार होती. तर तो लुक मला बिलकुल पण चांगला वाटत नव्हता. मी आता हे सगळे टिकल्या वगैरे रिमूव्ह केला. आता मेकअप पण रिमूव्ह करणार आहे, कारण की माझा मूड ऑफ झाला आहे. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. बाय.